हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आज जरा ना बाहेर जायचं होतं. म्हटलं चला आज तरी व्लॉग करावाच, कारण यूट्यूबवर भरपूर दिवस झाले मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि नंतर फुल स्टॉपच घेतला. आणि काल माझे इंस्टाग्रामवर 20,000 फॉलोवर झाले, तर मला थोडंसं वाटलं की नाही करावं. ते माझ्यासाठी थोडं इन्स्पिरेशन टाईपच होतं. मग पटापट नाश्ता वगैरे केला, सर्व कामं आवरून घेतली. आणि आज नाश्त्याचा बेत तर नक्षूच्या पप्पांच्या हातून होता, तर मजा होती थोडी. एक काम कमी होतं नाश्ता बनवायचं. तर मग मस्त नाश्ता करून पटापट रेडी झालो मी, नक्षूचे पप्पा आणि आई. आई आणि नक्षूचे पप्पा आधीच तयार होऊन बसलेले, पण मला आणि नक्षूला नेहमीच लेट होतं, कारण मला पहिला नक्षूचं आवरायचं असतं, नंतर माझं. मग त्याच्यामुळे माझं मस्त आरामात चालतं. मग मला आणि मध्ये मध्ये टोकलेलं तर अजिबात आवडत नाही. मग केलं कसं बसतं मेकअप छोटूसा आपला, लिपस्टिक, पावडर, टिक्का आणि सिंदूर खूप इम्पॉर्टंट. माझ्या मिस्टरांना सिंदूर लावलेलं खूप आवडतं. आणि हा सिंदूर मी ऑफलाईन घेतला आहे मार्केटमधून, पण छान आहे त्याचं टेक्स्चर वगैरे आणि कलर पण. मग आम्ही मस्त निघालो आणि इकडे काय रिक्षा लवकर भेटत नाहीत, थोडं चालत गेलो. इकडे आई पुढे जात होत्या, नंतर मी पुढे आणि नक्षूच्या पप्पा आणि आई मागे. तर मग कशीबसी एक रिक्षा भेटली आणि बसलो त्यामध्ये. मग रिक्षामध्ये गप्पा मारत गेलो. नक्षूला तर काय झोप येत नव्हती, टकामका मस्त बघत होता. ट्रॅफिक लागलेलं थोडं. मग आणि आम्ही मॉलमध्ये पोचलो, तर इथून असं बाहेरून असं दिसते. आणि आज मला वाटलं व्हॅलेंटाईन डे आहे, तर काय गर्दी नसणार, सगळे फिरायला गेले असणार बाहेर. पण नाही, सर्व आमच्यासारखेच शॉपिंग करायला आलेले. आणि नक्षूचे पप्पा बघा काय इन्ग्रेडियंट्स वगैरे चेक करून बघतात, हे घेऊ की ते घेऊ, हे चांगलं असतं की ते चांगलं. असो खूप सारी शॉपिंग केली, कपडे, थोडंसं खायच्या प्यायच्या वस्तू, घरातलं सामान. नक्षू बघा कसं इथलं काढून तिथे ठेवतो, तिथलं काढून इथे ठेवतो. तो ना खूप एन्जॉय करतो. मला खूप छान वाटतं त्याला असं बघून, कारण असं माझं लहानपण आठवतं. तर मस्त पटापट बाहेर आलो, पॉपकॉर्न वगैरे घेतले आम्ही, पॉपकॉर्न एन्जॉय केले. घरी येऊन थोडी छोटीशी भूक होती, तर छोटीशी भूक म्हणजे मॅगीची भूक असते माझी. मस्त मॅगी बनवली, वरून चीज टाकला आणि गरमागरम मॅगी खाल्ली आम्ही तिघांनी. खाली आल्यानंतर तर आधी नव्हता तर नक्ष थोडा अपसेट झालेला, पण नंतर खेळायला लागला. मग एकटाच झाडासोबत खेळत होता, पान तोडू दे, हे करू दे. मग इकडे तिकडे बघत होता, येतोय का आधी, पण आधी झोपलेला म्हणून आधी नव्हता आला. तर मग एकटा खेळला नक्ष. आणि नंतर म्हटलं चला जाऊ द्या, मला पण बोर होत होतं. आधीची मम्मी असली की आम्ही गप्पा मारतात. मग नक्ष आणि मी निघाले घरी जायला, पण नक्षला यायचं नव्हतं. नक्ष हटकून एविंगमध्ये जात होता. मग त्याला मजाच बघत होती मी त्याची, तो येतोय का माझ्या पाठी, पण नाही. शेवटी मलाच त्याला घ्यायला जावं लागलं. मग गेली घरी, आणलं त्याला आणि जेवणाची तयारी केली, जेवण वगैरे बनवलं. जेवलं. जास्त काय भूक नव्हतं, भात आणि डाळच खायचं होतं, तर मग साधं सिंपल डाळ भात आपला तडकावाली बनवून घेतली. आणि जेवून मस्त मोकळे झाले. पटापट भांडी वगैरे घासून म्हटलं चला आता झोपून घेऊया, कारण खूप थकलेले, आज खूप चालले ना. नक्ष पण खूप थकलेला, तर लगेच झोपून घेतला त्याने. मग तो झोपल्यानंतर तर बापरे खूप शांत वाटतं. आणि जागा असला की घरी मस्त मजा असते, हे करू दे, ते काढू दे. दिवसभर खूप त्रास देतो. हळूहळू त्याची पण मजा मी तुम्हाला दाखवेनच. आता सध्या नवीन आहे मी पण, तर मला तेवढं जमत नाही पटापट, पण येईल मजा तुम्हाला व्हिडिओज बघायला. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.